हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात विद्यार्थी मित्र? आज आपण इंग्लिश एज वेल एज मॅथमॅटिक्स फ्रॉम 8 to 10 days we will have to take 4th and 5th standard English as well as mathematics. 4थी ते 5वीचं आपण साधं इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स घेणार आहोत. सर्वांनी ज्यांचे काही भाऊ असतील, बहीण असतील छोटेसे, नाही का, 4थीला भाऊ असतील, 5वीला भाऊ बहीण असतील, त्यांना बघायला सांगा आणि आपली ही जी लिंक आहे त्यांना द्या. त्यांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे त्यांना 4थी 5वीला माहीत होईल. इंग्लिश सोप्यात सोपी इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स, त्याच्यामध्ये अंकगणित, अल्जेब्रा आणि जॉमेट्री 4थी 5वीला आहे. अँगल्स आहे, डिफरंट व्हरायटीज ऑफ अँगल्स, डिफरंट टाइप्स ऑफ अँगल्स, सेगमेंट, रेज, लाईन्स, स्क्वेअर, पॅरलोग्राम, सर्कल अँड बेसिक, सो मेनी बेसिक कन्सेप्ट्स आर देअर. भरपूर प्रमाणात तुम्हाला जे मूलभूत संकल्पना आहे त्याच्यात गणितामध्ये आहे, इंग्रजीमध्ये आहे. इंग्रजीत छोटे छोटे वाक्य आहेत आणि त्याचे वर्ब आहेत. त्याचप्रमाणे 4थी 5वीला तुम्हाला शिकायचं आहे. तर आईवडिलांना सांगायचं की लिंकवर मला क्लिक करून द्या. व्हॉट्सअपला मित्र, यूट्यूबला आहे की नाही, यूट्यूबला लिंक तुमचे जे भाऊ आहे, बहीण आहे, ते लिंक करून देतील आणि तुम्ही प्रत्येक तुमचे जे मित्र आहेत त्यांना सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला ते समजेल इंग्लिश आणि मराठी. त्याच्यात इंटरेस्ट आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे, फायनान्स पण आहे छोटं छोटं, म्हणजे NPR, प्रिन्सिपल, इन्कम टॅक्स, बरोबर नाही, आणि इंटरेस्ट, हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहे. ग्राफ आहे, छोटा आलेख आहे. तर अशा प्रकारे आपण 2 ते 3 महिन्यात लहान मुलांसाठी आपण घेणार आहोत. तर तेवढं बघत चला, नाही का. आज आपण मॅथमॅटिक्स फर्स्टचं क्वाड्रॅटिक इक्वेशन, तो क्वाड्रॅटिक इक्वेशन काय म्हणतंय, आय एम, मी कोण आहे. आय एम ए क्वाड्रॅटिक इक्वेशन, मी कोण आहे. माय स्टँडर्ड फॉर्म इज, आय एम ए क्वाड्रॅटिक इक्वेशन, माय स्टँडर्ड फॉर्म कसा आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. बऱ्याच वेळेला क्वेश्चन पेपरमध्ये 6 ते 7 वेळा रिपीट झालेला आहे. परत येण्याची आता ह्यावेळेस दाट शक्यता आहे, कारण आफ्टर दिस इयर the all syllabus will be changed. I don't know, but the teachers are suggested after 1 year. 10 वर्षानंतर तो सिलेबस बदलतो, नाही का. त्याच्यात हार्ड येतं, अजून कठीण येतं. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म आहे. माय रूट्स आर, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय म्हणतात, माय रूट्स आर अल्फा अँड बीटा. मग काय, अल्फा 5 अँड बीटा 12. सम ऑफ द रूट्स, सम म्हणजे बेरीज, सम ऑफ द रूटची बेरीज काय होते, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 प्लस 12, 5 12, तर हे इज इक्वल टू 70. प्रॉडक्ट ऑफ माय रूट्स, प्रॉडक्ट म्हणजे काय, डॉट प्रॉडक्ट किंवा मल्टिपल, एकच म्हणजे गुणाकार. गुणाकार ऑफ द रूट्स काय, अल्फा मल्टिप्लाइड बीटा इज इक्वल टू 12 गुणिले 5, 12 5 are 16, 60 आहे. आणि मग इन माय क्वाड्रॅटिक इक्वेशन काय होईल, हा फॉर्म्युला बघा, एक्स स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, ब्रॅकेट कम्प्लीट, आउटसाइड एक्स प्लस अल्फा प्रॉडक्ट बीटा इज इक्वल टू 0. मग काय होईल, एक्स स्क्वेअर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 17 आहे, म्हणून एक्स स्क्वेअर मायनस 17x, प्रॉडक्ट 60 आहे, प्लस 60 इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. झाले 3 मार्क किंवा 2 मार्क तुमचे, आहे का नाही. मग आता फायनान्सवर एक महत्त्वाचे
दोन फॉर्म्युले सापडले आपल्याला मित्रांनो. एम व्ही मार्केट व्हॅल्यू बरोबर एफ व्ही प्लस प्रीमियम, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. आणि नंबर ऑफ शेअर्स काय, मग आता नंबर ऑफ शेअर्स काय होतील, इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन एम व्ही. जी टोटल इन्व्हेस्टमेंट केली अपॉन एम व्ही. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला दोन फॉर्म्युले सापडले. काल 5 दिले, आज 2, 7. त्या 7 फॉर्म्युल्यावर तुम्हाला 8 ते 10 मार्क मिळवतील. एक एक्स्ट्रा गणित आहे त्याच्यावर. मग आता हे तुम्हाला एक एच डब्ल्यू दिलं मित्रांनो, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. मग आता इथं -2 आहे, इथे फक्त y. मग इथं याच्या कोइफिशियंट ऑफ y 2 आहे. मग मल्टिप्लाय बाय 2 इक्वेशन नंबर 1 वी गेट 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. तर हे सायमल्टेनियस ॲडिशन केली, 2y जातात, त्याची बेरीज करायची, बरोबर की नाही. आणि त्याप्रमाणे तुमचे इथे 2y ने 6 आहे ना, 2y आणि 6 आणि 4 10 म्हणजे 5. एक्सची व्हॅल्यू येईल, नंतर वायची काढायची. नंतर दुसरं आहे एम स्क्वेअर प्लस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. एच डब्ल्यूचे आहे, हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे सोडवायचं, छेत्री काढायची. तर 13 आहे, बेरीज 14 झाली पाहिजे. 13 एक 13, 13 आणि 1 14, आहे की नाही छत्रीमध्ये. म्हणजेच 13m अधिक 1m अधिक 13 इज इक्वल टू 0. हे उदाहरण आहे मित्रांनो 3 मार्क आणि हे 2 मार्क, हे 3 मार्क. अशा प्रकारे शेअर करा, लाईक करा आणि हे लिहून घ्या तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये. ओके, बाय, थँक्यू.